नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे MG मराठी. आज मित्रांनो आपण अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ बघणार आहोत, जो आपल्या देशामध्ये 80% लोकांमध्ये ही समस्या आपल्याला बघायला मिळते. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या शरीराकडे पाहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. त्यामुळे शरीराचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे केस. केस गळती आपल्या देशामध्ये 80% लोकांमध्ये बघायला मिळते. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या शरीराकडे पाहिजे तेवढे लक्ष देत नाही. त्यामुळे आपले केस गळणे हे दिसून येते. कमी वयामध्ये आपल्याला केसांच्या विविध समस्या सध्या बघायला मिळत आहेत. आजच्या नवीन जनरेशनमध्ये केस गळती हा एक कॉमन विषय झालेला आहे. यामध्ये केस गळणे, केस पांढरे होणे, कोंडा होणे, कमी वयामध्ये टक्कल पडणे या सर्व समस्या पुरुषांमध्येच नाही तर महिलांमध्ये देखील आपल्याला सध्या बघायला मिळत आहेत. परंतु मित्रांनो, या सर्व गोष्टी कशामुळे उद्भवतात? केसांची निगा नीट नाही राखली तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला कमी वयातच बघायला नक्कीच मिळतात. मित्रांनो, या समस्यावरती बरेचसे लोक मार्केटमध्ये विविध गोष्टी खरेदी करत असतात. त्यामध्ये प्रोटीन असतील, गोळ्या असतील, मेडिसिन असतील किंवा हेअर ऑइल असेल. आता मार्केटमध्ये विविध हेअर ऑइल हे बरेच आपल्याला बघायला मिळतात, जे दावा करतात की आमचं हेअर ऑइल हे 100% आयुर्वेदिक असून हे केस गळतीवरती खूप चांगले उपाय करते. परंतु मित्रांनो, एक चांगलं हेअर ऑइल आपण घरच्या घरी देखील नक्कीच आयुर्वेदिक पद्धतीने बनवू शकतो. आता घरच्या घरी आणि 100% उपयुक्त ठरणार असं हेअर ऑइल कोणचं आहे जे घरच्या घरी आपण बनवू शकतो, हाच विषय पुढे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जे हेअर ऑइल आपल्याला घरच्या घरी बनवून 1 महिन्यामध्ये त्याचा 100% फायदा होणार आहे. मित्रांनो, हे हेअर ऑइल जर तुम्ही दररोज सातत्याने जर तुमच्या केसांना लावलात तर याचा 100% तुम्हाला फायदा होणार आहे. तुमचेही केस जर जास्त गळत असतील, तुमच्याही केसामध्ये जर कोंडा होत असेल, कमी वयामध्ये तुमचेही केस पांढरे होत असतील किंवा टक्कल पडत असेल, तुमचेही केसांचे मुळे हे कमकुवत झाले असतील, तर मित्रांनो माझा विश्वास करा, तुम्हाला घरच्या घरी एक 100% आयुर्वेदिक पद्धतीने हेअर ऑइल ज्याचा 1 महिन्यामध्ये खूप चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. आता करायचं काय ते आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला करायचं काय आहे तर आपल्याला 300 मिली खोबरेल तेल घ्यायचं आहे. शुद्ध खोबरेल तेल घ्यायचं आहे. जे आपल्याला मार्केटमध्ये तेल मिळतं ते न घेता जे खोबऱ्यापासून घाण्यामध्ये शुद्ध तेल काढलं जातं ते तेल आपल्याला 300 ग्रॅम घ्यायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो 60 ग्रॅम आपल्याला मेथीच्या बिया घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर मित्रांनो 60 ग्रॅम आपल्याला कलोंजी घ्यायचं आहे. केसासाठी अत्यंत फायदेशीर ठरणाऱ्या ह्या 2 पुढच्या गोष्टी आहेत, त्या म्हणजे जास्वंदाची 5 ते 6 आपल्याला फुलं घ्यायची आहेत. त्याचबरोबर मूठभर आपल्याला शुद्ध आणि ताजा कढीपत्ता घ्यायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो 2 ते 3 आपल्याला फ्रेश आवळा घ्यायचा आहे. त्याचबरोबर 1 कांदा घ्यायचा आहे. हे सर्व मिश्रण मित्रांनो स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि 300 ग्रॅम तेलामध्ये हे सर्व मिश्रण बारीक करून टाकायचं आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला कमी फ्लेमवरती गॅसवरती ठेवून आपल्याला सतत ढवळत ते उकळायचं आहे. जे खोबरेल तेल पांढरं आहे ते उकळून पूर्ण जोपर्यंत एकजीव होऊन त्याचा कलर काळा होत नाही तोपर्यंत सर्व तेल आपल्याला पूर्ण ढवळायचं आहे आणि एक मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. साधारण अर्ध्या तासानंतर हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपल्याला साईडला घेऊन ठेवायचं आहे आणि गार झाल्यानंतर हे तेल आपल्याला गाळून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो हे तेल आपल्याला दर 1 दिवस आड डोक्याच्या केसांच्या मुळाशी लावायचं आहे आणि 5 मिनटं मसाज करायची आहे. मित्रांनो, ह्या तेलामुळे इतका जबरदस्त
तुमच्या केसांना फायदा होणार आहेत. तुमचे केस गळती असतील, तुमचे होणारे कमी वयातले केस पांढरे असतील, कोंडा असेल, केसांची मुळं कमकुवत झालेली असतील, ह्या सर्व समस्यांवरती हे तेल तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. आता मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे आपण जसं केसांना वरनं तेल लावतो तसं शरीरामधून देखील केसांना प्रोटीनची गरज असते. आता तुम्हाला करायचं काय आहे, तर दररोजच्या आहारामध्ये तुम्हाला 2 ते 3 उकडलेले अंडी खायचे आहेत. त्याचबरोबर 1 ग्लास दूध प्यायचं आहे. याने मित्रांनो तुमच्या केसांना प्रोटीन मिळतं आणि तुमचे केस मजबूत होतात. मित्रांनो, हा उपाय नक्की करून बघा. खूप फायदेशीर हा उपाय आहे. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.